आंबेडकरांचा भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी, भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी। फोटो घेऊन टाकतो या बरं काय? हो हो हातवरी करा एकदा नारे भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी, भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी, भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी। तात्काळ अटक करून त्याच्यावर गुन्हा नोंदवावा आणि त्या परभणी जिल्ह्यामध्ये शांतता नांदेल अशा पद्धतीची भूमिका घ्यावी। पण परभणी जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनानं अशा पद्धतीची माणुसकी भूमिका घेतलेली नाही, जातीय द्वेषाची भूमिका घेतली आणि त्यांच्या या जातीय द्वेषाच्या भूमिकेतून कोबिंग ऑपरेशन करण्यात आलं आणि लोकांना, मागासवर्गीयांना, आंबेडकरी समाजाच्या, बौद्ध समाजाच्या लोकांना घरात घुसून ओढून बेदम माणूसपणे मारहाण करण्यात आली आणि अशाच पद्धतीची मारहाण भीमसैनिक असलेल्या सोमनाथ सूर्यवंशीला सुद्धा करण्यात आली आणि त्याच्यामध्ये त्याचा हा MCR झाला होता। त्या MCRमध्ये त्याचा मृत्यू झाला। त्याच्या मृत्यूस कारणीभूत असलेलं तिथलं जिल्हा प्रशासन, कारणीभूत असलेलं जातीयवादी पोलीस प्रशासन यांच्यावर 302चा आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा आणि संबंधितांना तात्काळ अटक करून त्यांना निलंबित करण्यात यावं अशा पद्धतीची आंबेडकरी समाजाकडून ही भूमिका घेण्यात आलेली आहे। जर समजा प्रशासन आपल्याला स्वतःला जातीयवादी भूमिकेतून आवर घालत नसेल तर आम्ही पुन्हा एकदा त्यांना सांगू इच्छितो की 1 मे 1818मध्ये जो भीमा कोरेगावचा संग्राम झाला होता त्याची पुनरावृत्ती पुन्हा महाराष्ट्रात होईल आणि पुन्हा एकदा पेशवाईचे मुडदे छाटल्याशिवाय, त्यांचे मुडदे पाडल्याशिवाय हा समाज राहणार नाही याची मात्र जाणीव इथल्या पेशवाई सरकारनं घ्यावी अशी कळकळीची विनंती त्यांना करतो। आणि सोबतच सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबाला शासनाने 50 लाखाची आर्थिक मदत द्यावी आणि त्यांच्या कुटुंबातील असलेल्या एका सक्षम सदस्याला हा नोकरीमध्ये समाविष्ट करून घ्यावे शासकीय नोकरीमध्ये, अशा पद्धतीची आमची भूमिका राहील आणि त्या भूमिकेची पाठपुरावा सातत्यानं आमच्याकडून केला जाईल। आणि समजा त्याची भूमिका प्रशासनानं वठवली नाही तर नांदेडमध्ये कुठल्याही मंत्र्याला आम्ही पाऊल ठेवून देणार नाही। आंबेडकरी समाजाच्या वतीनं त्यांना रोखण्यात येईल अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतलेली आहे। आजपर्यंत आपण बघितलं प्रशासनानं मराठा समाजाला विनाकारण छळलेलं आहे, मराठा समाजाला आरक्षणाच्या नावानं बर्बाद करून टाकलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं मागासवर्गीयांना, बौद्धांना, रिपब्लिकन समाजाला सुद्धा अशाच पद्धतीनं बर्बाद करण्याचा चंग या पेशवाईनं मांडलेला आहे। म्हणून पेशवाईचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा व्यक्त करतो। आज नांदेडमध्ये नांदेड बंद करण्याचं आव्हान प्रकाश आंबेडकर महोदयांनी केलेलं असल्यामुळं सर्व आंबेडकरी समाज, रिपब्लिकन समाज या बंदमध्ये स्वयंस्फूर्तपणे समाविष्ट झालेला आहे। या बंद मागचं एक कारण असं स्पष्ट आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानाची प्रतिकृती परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर ती प्रतिकृती उभारण्यात आलेली होती। एक माथेफुरी तिथं आला आणि त्यानं जाणून बुजून जातीयवादी धर्मांधतेच्या आधारावर, जातीय द्वेषाच्या पोटी त्या प्रतिकृतीची विटंबना केली आणि त्याची तोडफोड केली। खऱ्या अर्थानं पोलीस प्रशासनानं ही झालेली तोडफोड करणारा आरोपी